साहित्य उत्सव. नमस्कार. साहित्य उत्सव परिवाराकडून प्रथम सर्व उपस्थितांना जागतिक अंध दिन आणि वाचक दिनाच्या मनापासून शुभेच्छा. मित्रांनो, गेली 4.5 वर्ष आपण साहित्य उत्सव परिवाराकडून विविध उपक्रम राबवत असतो. केवळ सोशल मीडियावर पुस्तकं उपलब्ध करून देणे याच्या पलीकडे जाऊन या उपक्रमांचं आयोजन आपण साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रात एक वैचारिक चळवळ उभी राहावी या दृष्टीने प्रयत्न व्हावा म्हणून आपण या उपक्रमांचा प्रपंच करत असतो. आज त्याच प्रपंचाचा एक महत्वाचा टप्पा जागतिक अंध दिन किंवा वाचक दिन वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या व्यासपीठांवर साजरे होत असतात. साहित्य उत्सव परिवार सुद्धा आपल्या पद्धतीने हा दिवस साजरा करतोय. 2 वर्षांपूर्वी सुद्धा आपण सेम प्रोग्राम अरेंज केला होता. ब्रेल लिपी ही तुमचा आमचा सगळ्यांचाच आत्मा आहे. या ब्रेल लिपीच्या सहाय्यानेच आपण आपलं अध्ययन अध्यापन याची सुरुवात करतो, वाचनाची सुरुवात करतो, समजून घेण्याची आणि अभिव्यक्त होण्याची सुरुवात करतो. या ब्रेल वाचनातून आपण काय नेमकं मिळवतो हे ठरवण्यासाठी किंवा याचं व्यवस्थित मूल्यमापन होण्यासाठी ब्रेल वाचन महास्पर्धांचं आयोजन आपण केलं. मुळात ही संकल्पना आमचे मित्र, आदर्श शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील एक विचारवंत म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, योगेश चौधरी सर यांची ही मूळ संकल्पना. आणि काही माणसं कल्पना सुचवतात, काही माणसं कल्पनेसाठी काही प्रमाणात मेहनतही घेतात, परंतु खूप थोडी माणसं अशी असतात की जी कल्पना सुचवतात, त्या कल्पनेला आकार देतात आणि त्या कल्पनेसाठी आवश्यक असलेलं आर्थिक, नैतिक, तांत्रिक बळ सुद्धा उपलब्ध करून देतात. त्यातलेच एक आमचे मित्र योगेश चौधरी. या संपूर्ण स्पर्धेची कन्सेप्ट त्यांनी मांडली, त्याला पाठबळ दिलं आणि आज आपण ती स्पर्धा यशस्वीपणे राबवत आहोत. सुरुवातीला मी आदरणीय योगेश चौधरी सर यांचं या मंचावर स्वागत करतो. त्याचप्रमाणे या संपूर्ण महास्पर्धेला परीक्षक म्हणून लाभलेले नागपूरचे निवासी आदरणीय हरीश मुन्ने सर, तसेच दुसरे परीक्षक मुंबई निवासी आदरणीय श्री किरण चौरे सर, या दोघांचं मंचावर स्वागत करतो. साहित्य उत्सव परिवाराचे ज्येष्ठ प्रशासक आदरणीय दिनेश महाजन सर, त्याचप्रमाणे निखिल देशमुख, रेश्मा मोरे, हर्षदा गायकवाड. या संपूर्ण कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळतायत विशाल गांगर्डे, रियाज तांबोळी. या सगळ्यांचं, मयुरी शिदोरे, अरुणा, या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रमोद पांढरे आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेत सहभागी झालेले सगळे स्पर्धक, आमचे काही मित्र, साहित्य उत्सव परिवाराचे सदस्य यांचंही या मंचावर स्वागत करतो. आणि आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. खूप थोड्या वेळात आपण हा कार्यक्रम पूर्णत्वाला नेणार आहोत. त्याचं कारण असं की हा कार्यक्रम फक्त औट घटकेचा नाही, तर गेले 1.5 महिना हा कार्यक्रम सुरू आहे. आज फक्त त्याचा सांगता समारंभ आहे. सुरुवातीला जेव्हा योगेश चौधरी यांनी कन्सेप्ट मांडली 2 वर्षापूर्वी, तेव्हा मलाही कळलं नव्हतं की त्यांना काय म्हणायचंय. ते कळायलाही थोडा वेळ जावा लागला. नेमकी त्यांची कन्सेप्ट काय याबद्दल ते बोलतीलच. पण साहित्य उत्सव परिवाराला ही कन्सेप्ट यासाठी आवडली की व्हॉट्सअप असेल किंवा टेलिग्राम असेल, या माध्यमावर आपण पुस्तकं देत होतो, युट्यूब वरती अनेक कलाकृती प्रस्तुत करीत होतो, परंतु वाचकांमध्ये नेमकी ती कशी रुजते ही संस्कृती हे तपासून पाहण्याचं कुठलंही साधन आपल्याकडे नव्हतं. म्हणून अशा पद्धतीची स्पर्धा आपण घ्यावी, ज्यातनं ब्रेल लिपी बद्दलची ही एक जनजागृती होईल, आवड निर्माण होईल आणि आपली माणसं, आपले दृष्टीहीन बंधू भगिनी नेमकं कसं वाचतात याबद्दलही आपल्या पर्यंत काही गोष्टी पोहोचतील, अशी ही कन्सेप्ट म्हणून आपल्याला ती आवडली आणि आपण तिचा स्वीकार केला. यावर्षी स्पर्धांचं आयोजन करताना थोडी भीती नाही म्हणायला होती. त्याचं कारण असं की गेल्या 4 महिन्यात काही स्पर्धांचं मी ऑब्झर्वेशन केलं बाहेरच्या, तर असं दिसून आलं की 10 ते 12 लोक फक्त स्पर्धेत सहभागी होत होते. म्हणजे स्पर्धांविषयीची एक उदासीनता समाजात आहे आणि अशात आपण स्पर्धेचं आयोजन करायचं का? पण तरीही धाडस करणं हा साहित्य उत्सवचा एक स्वभाव आहे आणि त्या स्वभावाला अनुसरून आपण या स्पर्धांचं आयोजन केलं, घोषणा केली.
अपेक्षा अशी होती की नाही काही तर 25 लोक सहभागी होतील आणि मग बघूया 25 पर्यंत आकडा जाईल. आणि आपण डेट दिली होती 25 सप्टेंबर. म्हटलं 25 सप्टेंबर पर्यंत 25 व्हिडिओ जरी प्राप्त झाले तरी आपण देवाचेही आभार मानू की स्पर्धा यशस्वी झाली. परंतु 25 सप्टेंबरचा आदला दिवस 24 तारखेला असं लक्षात आलं की फक्त 18 लोकांचा सहभाग आहे. आणि मग मुदत वाढ व्हावी का, काय करावं याबद्दल एक काथ्याकूट सुरू झाला. आणि शेवटी योगेश चौधरी सरांनीच आम्हाला समजवलं की आपण अजून एक दिवस वेळ आहे आपल्याकडे. 25 तारखेला रात्री उशिरापर्यंत वेळ दिलाय आपण लोकांना, पण थोडं थांबूया आणि त्यानंतर मुदत वाढवू स्पर्धेची, की 25 नाही बुवा 30 सप्टेंबर पर्यंत वगैरे व्हिडिओज द्या, असं एक आव्हान करू, असं ठरलं. आणि 24 सप्टेंबरच्या दिवशी घोषणा न करता 25 तारखेपर्यंत थांबायचं ठरवलं. गंमत अशी घडली, बरेच लोक शेवटच्या दिवशी व्हिडिओज ऑडिओज का पाठवतात माहित नाही, पण तोच चमत्कार झाला. आणि आकडा एका दिवसात 25 तारखेला बघता बघता 50 वर पोहोचला. ही अपेक्षा न आम्ही केली होती, न स्पॉन्सरने केली होती, न परीक्षकांनी केली होती. कोणाला एवढी अपेक्षा नव्हती. उत्तम असा प्रतिसाद मिळाला, 50 लोकांचा सहभाग. आणि सहभागही कसा, तर इयत्ता दुसरीत शिकणारी विद्यार्थिनी तर निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत सगळ्या वयोगटातल्या दृष्टीहीन बंधू भगिनींनी मुंबई पासून नागपूर पर्यंत आणि थेट कोल्हापूर पासून इकडे धुळा नाशिक पर्यंत प्रत्येक विभागातल्या लोकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. प्रत्येक विभागातले स्पर्धक आहेत, मग तो विदर्भ असू दे, मराठवाडा असू दे, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, सगळीकडच्या लोकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. म्हणजे साहित्य उत्सव हे महाराष्ट्र व्यापून उरलंय असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा ते विधान अतिशोक्ती ठरत नाही. हे साहित्य उत्सवचे लोक, त्याच्यावर प्रेम करणारे सदस्य वेळोवेळी दाखवून देतात, कधी उत्सव परिषदेतून तर कधी अशा स्पर्धांमधून. तर या स्पर्धेचा सुद्धा हा अनुभव आलेला आहे. स्पर्धा अतिशय चुरशीची होती असं परीक्षकांनी वेळोवेळी सांगितलं, कारण 25 सप्टेंबरला त्यांना सगळे व्हिडिओज मिळाले. आणि खरं तर हरीश मुन्ने सर इथे उपस्थित आहेत. त्यांनी मला सांगितलं होतं की काय नाही, एक 8 दिवसात तुम्हाला आम्ही व्हिडिओज देतो. पण एक 5 दिवसातच सरांनी सांगितलं की बाबा, स्पर्धा इतकी चुरशीची झालीये की नंबर्स काढणं आम्हाला कठीण जात आहे. सुरुवातीला आम्ही ठरवलं होतं की फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि 5 युट्यूब लाईक्स असे 8 बक्षिसं द्यायचे. पण प्रतिसाद बघितल्यानंतर योगेश चौधरी सरांनी सांगितलं की आपण 2 विशेष पारितोषिक सुद्धा परीक्षकांना काढायला लावू. फर्स्ट, सेकंड, थर्ड नंतर 2 प्रोत्साहनपर बक्षीस, असे 5 बक्षीस आपण देऊ आणि 5 युट्यूब लाईक्स असे 10 देऊ. पण परीक्षकांनी जेव्हा परीक्षण केलं त्यांच्या लक्षात आलं की मामला तितका सोपा नाही, लढत चुरशीची आहे. तेव्हा त्यांनी परीक्षकांनी स्वतःकडून पुन्हा 5 बक्षिसं घोषित केली आणि अशी 15 बक्षिसं आपण या स्पर्धेसाठी आता निश्चित केलेली आहे. म्हणजे इतका हा व्याप मोठा होता. परीक्षकांना जेव्हा जिकरीचं गेलं त्यांना सुद्धा अगदी त्यांची कसोटी लागली असं म्हणावं लागेल. तर अशा पद्धतीची ही स्पर्धा होती. सुरुवातीलाच मी सगळ्या स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या स्पर्धेचं परीक्षण ज्या दोघांनी केलं, आदरणीय किरण चौरे सर, हरीश मुन्ने सर, यांच्यापैकी आदरणीय हरीश मुन्ने सर आता सध्या बोलायला कम्फर्ट झोन मध्ये आहेत. किरण चौरे सर प्रवासात आहेत, ते जॉईंट असले तरी. परंतु हरीश मुन्ने सर आपल्याशी संवाद साधतील आणि त्यांनी आपलं मनोगत या परीक्षणाबाबतीतलं व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हरीश मुन्ने सर. आवाज येतोय माझा? येतोय सर, येतोय. येतोय ना? हॅलो. येतोय, बोला. सर. नमस्कार मित्र, सन्माननीय व्यासपीठ आणि साहित्य उत्सव परिवाराचे सर्व कार्यकर्ते, स्पर्धक आणि इतर सर्वांना माझा नमस्कार. ही स्पर्धा जेव्हा घोषित झाली तेव्हा मला विचारलं गेलं होतं की परीक्षण करणार का? मी सांगितलं हो, करीन. अर्थात तेव्हा मला भीती वाटत होती, परंतु हळूहळू ती भीती माझी दूर झाली. आणि अंध कल्याण शैक्षणिक सप्ताहासाठी संघाच्या मी परीक्षक म्हणून आर डी देशमुखांच्या सोबत काम केलं. त्याचा थोडासा अनुभव होता. पण झालं असं
की ही स्पर्धा त्याही पेक्षा कठीण आणि अगदीच कठीण होती. आम्हाला एक एक व्हिडिओ कमीत कमी 5-5, 6-6 वेळा तपासावा लागला. इतकी ती कठीण होती. अर्थात हे सगळं असताना आम्ही जे तपासलं त्यामध्ये असं होतं की बऱ्याचदा काही दृष्टीवान म्हणजे अल्पदृष्टी लोक जेव्हा या स्पर्धांमध्ये भाग घेतात तर असं लक्षात येतं की डोळ्याने पाहून ते ब्रेल वाचतात. आमचा सगळा फोकस तिथे होता की कोणी डोळ्याने पाहून तरी ब्रेल वाचत नाही ना, कारण आपली ही स्पर्शलिपी आहे आणि ही स्पर्शलिपी असल्यामुळे ती बोटानीच वाचली जावी हा त्याचा मानक आहे, तो दंड आहे. दुसरं असं की कोणी पाठांतर जर केले नसेल ना, मग पाठांतर जर केलं असेल तर जेव्हा तो अडखळतो तेव्हा नेमका त्याचा बोट थांबतो का? कारण नक्कल माणूस फार वेळ करू शकत नाही. त्यानंतर जे रेग्युलर आपले मानक असतात, उदाहरणार्थ त्याचे उच्चार कसे आहेत, तो कोणत्या चिन्हावर कसा थांबतो, त्याची गती किती आहे आणि त्यानंतर तो प्रेझेंट कसं करतो, त्याची हालचाल कशी असतात. आता आपल्यासाठी हालचाल म्हणजे तो कुठे बघतो हेच. यातून त्यांची जी स्पीड आम्हाला मिळाली, त्यांचं जे वाचनाची पद्धत आम्हाला मिळाली, प्रोनाउन्सिएशन आणि पंक्च्युएशन याचा विचार केला असता हे लक्षात आलं की ही जी मंडळी आहे, मग ती दुसऱ्या वर्गातली एक मुलगी होती, बहुधा आयुष्य असावी, आणि अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जसं आहेर साहेबांनी सांगितलं हे खरं आहे. मग त्यातून आता ही स्पर्धा आधुनिकतेकडे कशी जाते हेही यात पाहायला मिळालं. पेपरलेस स्पर्धा, पेपरलेस पद्धतीने सुद्धा स्पर्धेत भाग घेता येतो, इतकी आपली टेक्नॉलॉजी आता ऍडव्हान्स झालेली आहे. आणि आर्बिट्रेटरच्या माध्यमातून एका स्पर्धकाने जे वाचन केलं, पु ल देशपांडेचा तो उतारा होता, आणि त्यावेळी आमचं लक्ष इतकं बारीक होतं तिथे की मी तिथे अक्षरशः 3 डोळस माणसं बसवले होते की हा बघा खरंच ब्रेल वाचतो का. त्याचे झूम करून फोटो काढले गेले तेव्हा लक्षात आलं की नाही, हा नक्कीच त्या आर्बिट्रेटर लक्षात दिसतात. मुन्ने सर, आवाज गेलाय तुमचा. हो, एक मिनिट. हा, आला. ओके ओके, आला. तर शेवटी नंबर काढणं हे क्रमपात्र होतं. नाईलाजाने का होईना पण आम्ही एक नमूद करतो की कोणावर अन्याय झालाच नसेल असा आमचा दावा मात्र मुळीच नाही. कारण या 50 लोकांमध्ये केवळ 3 नंबर काढणं हे इतकं सोपं किंवा साधं नाही. कारण यातले एक मिनिट. त्यामुळे शक्यता आहे की कोणावर अन्याय सुद्धा झाला असेल, त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत. पण परीक्षक म्हणून कुठल्याही अशा गोष्टींचा विचार करून चालत नाही. डॉक्टरला मरीज हा आपला मित्र आहे की तो परका आहे किंवा तो माणूस आहे की नाही, त्यापेक्षा तो एक पेशंट आहे. तसा इथे आमच्यासाठी तो एक स्पर्धक होता आणि त्या विचारानेच ती स्पर्धा घेतली गेली. त्याबद्दल परीक्षण केलं गेलं. त्यासाठी चौरेंनी सुद्धा जवळजवळ 5-5, 6-6 वेळा ते व्हिडिओ पाहिलेत आणि त्यानंतर आम्ही ज्या निष्कर्षावर पोहोचलो त्यानुसार आम्ही आमचे जे निर्णय आहेत ते आयोजकांपर्यंत पोहोचवले आहेत. अपेक्षा करतो की ज्यांचे नंबर आले नाहीत त्यांचं वाचन चांगलं नव्हतं किंवा त्या स्पर्धेसाठी योग्य नव्हतं असं मुळीच नाही. हारणं जिंकणं हा भाग वेगळा असतो, परंतु स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि आपली जी
योग्यता आपण सगळ्यांनी सिद्ध केली, त्यासाठी 50 पैकी अगदी 50ही लोक त्यासाठी मी लायक आहे असं समजतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. सर, खूप खूप धन्यवाद. मुन्ने सरांनी त्यांच्या परीक्षणाचा अनुभव या ठिकाणी कथन केलेला आहे. यानंतर या ब्रेल वाचन महास्पर्धेची कन्सेप्ट ज्यांची आहे, ज्यांचं आर्थिक, नैतिक आणि तांत्रिक पाठबळ आपल्याला मिळालं आणि ज्यांच्या मार्गदर्शनामुळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही स्पर्धा आम्ही लीलया पेलू शकलो, आपले आदरणीय योगेश चौधरी सर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. चौधरी सर. साहित्य उत्सवच्या आजच्या या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर मी सर्वांना नमस्कार करतो. आवाज येतोय ना? हो येतोय सर, येतोय आवाज. येतोय आवाज. आज आपण सर्व जाणता, जिथे उल्लेख झालेला आहे की आज स्तरावर आपण जागतिक पांढरी काठी दिवस म्हणून साजरा करतो आणि एक 5-7 वर्षापूर्वी आपल्या शासनाने सुद्धा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा वाचक दिवस किंवा वाचन प्रेरणा दिवस म्हणून घोषित केलेला आहे. आपण सर्वच आपले माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हे काय होते, हे यांचं योगदान काय हे सर्व जाणतात. तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. असं म्हटलं जातं की वाचाल तर वाचाल. आपण बऱ्याच वेळेला हे ऐकतो, मेहनत केल्याने आर्थिक वृद्धी होते, आर्थिक प्रगती होते, परंतु वाचन केल्याने वैचारिक प्रगल्भता येते. हे मला शाळेत असतानापासूनच पटलेलं होतं. कारण ज्या वेळेला मी शाळेत शिकत होतो त्यावेळेला पहिलीमध्ये असताना माझ्या ज्या शिक्षिका होत्या प्रफुल्लता सोरटेबाई, त्यांनी मला ब्रेल शिकवलं आणि त्या ज्या पाटी घेऊन यायच्या रोज एक एक मेटलची शीट होती आणि लाकडी फ्रेम मध्ये ती बसवलेली शीट होती. 10 गट होते ब्रेलचे. एक एक गट माझ्या हाताखालून जाताना मला आनंद व्हायचा की आज माझी 3री पाटी वाचून झाली, आज माझी 4थी पाटी वाचून झाली. त्यानंतर पहिलीतच मला पुस्तक देण्यात आलं मराठीचं, काहीतरी 45 धडे त्या मराठीमध्ये होते. ते मला वाचता येत होतं. बघून मला खूप आनंद झाला की मला पुस्तक सुद्धा वाचता येतं. पुढे दुसरीत भगवान उपाध्याय सर मला मराठीला आले आणि त्यांनी एक स्पर्धेचं एक बीज माझ्या मनामध्ये पेरलं. त्यांनी आमच्या वर्गात कुणाचं किती मिनिटामध्ये वाचन होतं एक धडा त्यांनी वाचायला लावला सर्वांना आणि घड्याळ ते लावायचे. तर त्यावेळेला मला असं जाणवलं की मी 2ऱ्या किंवा 3ऱ्या क्रमांकावर येतोय वाचनामध्ये. तेव्हा मी मनात घेतलं की माझं सुद्धा वाचनाची गती वाढली पाहिजे आणि मी वाचत राहिलो. सुदैवाने मी ज्या शाळेमध्ये शिकत होतो तिथे अतिशय सुंदर अशी लायब्ररी होती, ग्रंथालय होतं, खूप छान पुस्तकं होती आणि आमच्या टाइम टेबलच्या शेड्यूलमध्ये लायब्ररीचा एक पिरियड होता. जसं सामान्य शाळांमध्ये असतो तसा तो पिरियड होता आणि 3री पासून आम्हाला ह्या लायब्ररीचा लाभ घेता आला. वरिष्ठ जे आमचे मित्र होते, सिनियर मित्र होते, ते आम्हाला सांगायचे की हे पुस्तक चांगलं आहे, ते पुस्तक चांगलं आहे आणि आम्ही जाऊन त्या लायब्ररीमध्ये त्या पुस्तकाची डिमांड करायचो. आणि त्याच वेळेला मला साने गुरुजींच्या गोड गोष्टी, साने गुरुजींनी लिहिलेली बरीच पुस्तकं मी वाचली. त्यानंतर काही थोरा मोठांची जी पुस्तकं होती ती माझ्या वाचनामध्ये आली. वाचनाची पुस्तक मी एकट्याने घेतलं. माझ्या वर्गात 8-10 मुलं होती. कोणी कोणतं पुस्तक घेतलं ते बघायचो. आठवडाभर जेवढी वाचता येतील तेवढी वाचायचो. नाही वाचायला मिळाली तर पुढच्या आठवड्यात तेच पुस्तक जे वाचायचं राहिलंय ते घेत होतो आणि माझं तिथे रिप्लेस करून घेत होतो. तर अशी ही आवड डेव्हलप होत गेली. बरीच पुस्तकं शाळेत असताना, काही पुस्तकं तर अक्षरशः मी 2-2, 3-3 वेळा वाचली. डेव्हिड कॉपरफिल्ड जे चार्ल्स डिक्सनचं होतं, 6वीत मी वाचलं तेव्हा मला ते थोडंसं समजलं. 10वीत वाचल्यानंतर आणखी समजलं. परंतु मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, कॉलेजमध्ये आणखी एकदा 3ऱ्यांदा वाचलं तेव्हा ते पुस्तक मला आणखी चांगलं समजलं. तर अशी काही पुस्तकं 2-2, 3-3 वेळा माझ्या वाचण्यातून गेली आणि वाचनाची आवड इतकी की एखाद्या ब्रेलच्या कागदावर मला खायच्या वस्तू जरी मिळाल्या तरी त्या कागदावर काय लिहिलेलं आहे हे मी बघत बसायचो. खायचं आधी ठीक आहे, आपल्याला खायला तर आवडतं सगळ्यांना, आपण हे करतो, परंतु नेमका तो कागद काय आहे, कोणत्या याचा ब्रेल च्या याच्यातला, तो मी पाहायचो आणि त्याच्यात काय लिहिलेलं आहे हे वाचून बघायचो. तर ही इतकी आवड माझ्या मनात निर्माण झाली. ब्रेल वाचन असेल, ऑडिओ फॉर्मॅटमध्ये असेल, आणखी कुठल्या फॉर्मॅटमध्ये, या सर्व
वाचनाचं जे श्रेय आहे, माझ्या मनामध्ये जे बीज रोवलं गेलं हे माझ्या शिक्षकांनाच जातं. त्यांनी वाचनाची आवड मला लावली. अगदी पुस्तकांपासून वर्तमानपत्रातल्या लेखांपासून ते सगळ्या प्रकारचं साहित्य. आणि मला असं कळलं की मी जसं तुम्हाला सांगितलं की मी खाद्यपदार्थ दिले असतील ब्रेल पेपरवर, तर ते सुद्धा वाचून बघायचो आधी की काय आहे. तर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की वाचनामुळे नुकसान कधीच होत नाही. बाकी कुठल्या गोष्टी काय केल्याने एखादं थोडंसं तरी नुकसान होईल, परंतु 1 नॅनो मीटर किंवा लिटर जे काय असेल, जे छोट्यात छोटं माप असेल, तेवढं सुद्धा नुकसान आपलं वाचनामुळे होत नाही. झालाच तर फायदाच होतो आणि तो भरपूर होतो. तर तो मला सुद्धा झाला. एक प्रसंग मी तुम्हाला सांगेन, नंतर मी ह्या कॉन्सेप्ट बद्दल बोलीन. TY-BA ला मी असताना मी थोडासा फ्रस्ट्रेटेड होतो. अभ्यास माझा काहीच झाला नव्हता. एप्रिल महिन्यापर्यंत पुस्तकं रेकॉर्डिंग करणंच सुरू होतं. अगदी इतकं हे झालं होतं की मी घरी सांगून टाकलं होतं की मी ह्या वर्षी पास होणार की नाही याची सुद्धा मला शाश्वती नाही. घरच्यांनी सुद्धा मला सांगितलं होतं की डोक्यावर परिणाम करून घेऊ नको, अभ्यास नाही झाला हरकत नाही. मे मध्ये फायनल इयरच्या परीक्षा असतात. 25 मेला परीक्षा होती. माझ्या वाचनामध्ये मिझरेबल्स विक्टर ह्युगोंचं ते पुस्तक होतं. ते पुस्तक मी वाचलं आणि इतका हल्लो मी आतून, इतका शॉक झालो की टोटली ब्लँक झालो मी. दुसऱ्या कुठल्याच गोष्टी माझ्या मनामध्ये ज्या काही होत्या त्या सगळ्या बिलकुल कुठे गायब झाल्या मला माहित नाही. आणि ते पुस्तक वाचून झाल्यानंतर मी जवळजवळ 7-8 मेला अभ्यासाला सुरुवात केली आणि फक्त अभ्यास आणि फक्त अभ्यास 25 मे पर्यंत आणि परीक्षा संपेपर्यंत फक्त अभ्यास. इतका त्या पुस्तकाचा प्रभाव माझ्या मनावर झाला. आणि जेव्हा रिझल्ट आला त्यावेळेला मला चांगले गुण मिळाले. म्हणजे चांगल्या मार्कांनी मी त्या परीक्षेमध्ये फर्स्ट क्लासनी मी ग्रॅज्युएशन माझं पूर्ण केलं. तर असं सुद्धा होतं. वाचनाचा हा एक चांगला परिणाम असतो. आता ही कॉन्सेप्ट माझ्या मनात कशी आली, ती कॉन्सेप्ट नेमकी काय होती मी तुम्हाला सांगतो. 2 वर्षापूर्वी मला जेव्हा हे आपण सातत्याने ऐकत होतो, रेडिओवर सुद्धा बातम्या असायच्या. 15 ऑक्टोबर आलं की आज वाचन प्रेरणा दिवस. आणि मग त्यानंतर महाराष्ट्र शासनाने ते भिलाड नावाचं गाव आहे महाबळेश्वरला, वाचकांचं गाव. तर असं काहीतरी माझ्या मनामध्ये होतं की असं काहीतरी व्हावं आपल्यासाठी सुद्धा, आपण आपल्या लोकांनी सुद्धा असं काहीतरी करावं. आणि माझं जन्मगाव भुसावळ असल्यामुळे मी सुट्टीत घरी गेलो की आकाशवाणी जळगाव केंद्र ऐकायचो. आणि जळगाव केंद्रावर अतिशय सुंदर दर्जेदार कार्यक्रम, सर्वात आवडता आकाशवाणी केंद्र जर कुठलं असेल माझं तर त्यावेळेला जळगाव केंद्रच होतं. अलीकडे सुद्धा मी कधी कधी काही प्रोग्राम त्यांचे ऐकतो. तर त्या जळगाव केंद्रावर एक साप्ताहिक कार्यक्रम यायचा, वाचता वाचता. आणि हा जो साप्ताहिक कार्यक्रम होता 15 मिनिटाचा ते असायचा तो कार्यक्रम. आणि वाचता वाचता मध्ये ते जे कोणी निवेदक असतील, त्यावेळचे वाचक असतील, ते अतिशय सुंदर सुंदर पुस्तकं घेऊन यायचे आणि त्यातली समीक्षा पद्धतीने ते वाचून दाखवायचे. मग प्रवास वर्णन असेल किंवा एखाद्या कादंबरीचं किंवा कथेचं समीक्षण असेल किंवा आणखी कुठली तरी एखादी विचित्र घटना किंवा रहस्यमय किंवा आश्चर्यकारक घटनांच्या बाबतीत कुठे काही लेख आला असेल तर तो लेख तिथे वाचला जायचा. उगवतीचे रंग असाच एक कार्यक्रम होता. सकाळी मंगळवारी सकाळी 7:15 तो यायचा पुण्या केंद्रावरच्या बातम्या संपल्यावर. त्यामध्ये सुद्धा अतिशय मनोरंजक अशी माहिती तिथे दिली जायची. तेव्हा मला असं वाटलं की आपण असा कार्यक्रम का राबवू नये. वाचन प्रेरणा दिवस हा आपण साजरा करतो, तर आपण सुद्धा, आपले बरेचसे मित्र असतात, आपले मित्र मैत्रिणी किंवा वरिष्ठ आपल्याला सांगतात, अरे अलीकडे मी हे पुस्तक वाचलं, अतिशय सुंदर होतं, तू पण वाच. अरे या पेपर मधला अमुक लेख मला खूप आवडला, त्याच्यामध्ये असं होतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी चर्चा करतो आपण, ह्या वाचनाबद्दल वगैरे चर्चा करतो. मग मला असं वाटलं की आपण चर्चा तर करतो ह्या आपापसामध्ये, मग ही चर्चा किंवा हे जे आपलं वाचन कौशल्य आहे, आपल्याला जे वाचलं आणि जे दुसऱ्यांनी ऐकावं असं आपल्याला जेव्हा वाटतं तेव्हा आपण आपल्या मित्रांमध्ये किंवा आपल्या सर्कलमध्येच ही चर्चा करतो. तर काय ही चर्चा एका प्लॅटफॉर्मवर होऊ नये. जे मला आवडलं, जे माझ्या मनाला भावलं ते ह्या प्लॅटफॉर्मवर अशा पद्धतीने यावं. आणि म्हणून 2 वर्षापूर्वी मी मनोजला ही कॉन्सेप्ट सांगितली. त्याला सुद्धा ही कॉन्सेप्ट खूप आवडली. मी त्याला तेव्हाच फक्त ताकीद दिली होती की मला ही रीडिंग कॉम्पिटिशन बनवायची नाहीये, मला ही
वाचन स्पर्धा बनवायची नाहीये, मला ही वाचक स्पर्धा बनवायची आहे. मी हे सर्व लेख ऐकले, जे व्हिडिओ आले 50चे 50 व्हिडिओ मी ऐकले. बऱ्याच स्पर्धकांनी आपल्या पाठातले पाठ्यक्रमातले धडे वगैरे त्याच्यात वाचून दाखवले, हिंदी, इतिहास. असो हरकत नाही, परंतु माझ्या मनावर जी कॉन्सेप्ट होती ती मला सफल होताना दिसली नाही. मागच्या वेळेला जेव्हा 2 वर्षापूर्वी आपण हा प्रयत्न केला होता त्यावेळेला 35 एक पार्टिसिपंटनी भाग घेतला होता आणि सुंदर सुंदर लेख त्याच्यामध्ये ऐकायला मिळाले होते. आता इथे मी बरंच बघितलं की पाठ्यक्रमातलंच जे काय होतं ते वाचून दाखवलं. तर ही वाचन स्पर्धा मला घ्यायची नव्हती. खरं तर ही वाचकांची स्पर्धा होती, कारण आपल्याकडे आपल्या शाळेमध्ये सुद्धा, कारण शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. तर शाळेमध्ये बरीच मासिकं येतात, पाक्षिकं येतात, नियतकालिकं येतात. तर त्यामधला एखादा लेख 4-5 महिन्यापूर्वी मराठी रिलायन्स दृष्टी जर कुणाच्या शाळेमध्ये जर तो येत असेल किंवा ह्या इथल्या उपस्थित असलेल्या वाचकांपैकी, त्यामध्ये आपण जे आज कराओकेवर जे गाणी म्हणतो, कराओकेचा ट्रॅक मूळ संकल्पना जी होती एका जापानी माणसाची होती. त्याला गाता येत नव्हतं म्हणून त्यांनी ही संकल्पना अशी विकसित केली होती आणि अशा पद्धतीने आपल्याला गाता येऊ शकतं. अतिशय सुंदर तो लेख होता, परंतु त्याचं नाव कुठेच राहिलं नाही. दुसऱ्यांनीच ती बाजी मारून घेतली आणि कराओकेच्या नावाने आपण आज हे सगळं करतो, तर त्याचं नाव कुठेच येत नाही. तर असे काही लेख होते, सुंदर सुंदर लेख आपल्या वाचनामध्ये येतात. तर ते आपल्या पाठ्यक्रमातलं तर आपण नेहमीच वाचतो ऐकतो. आता मी शिक्षक असल्यामुळे मला तर ते शिकवावंच लागतं, परंतु ते मला ऐकायला मिळालं. पुढच्या वेळेला जेव्हा आपण ही स्पर्धा घेऊ त्यावेळेला असा प्रयत्न राहील की 2 गटांमध्ये आपण ही स्पर्धा घेऊ, शालेय आणि शालेय इतर वरिष्ठ गट आणि कनिष्ठ गट अशा पद्धतीमध्ये. त्यावेळी विद्यार्थ्यांनी सुद्धा जे हे ऐकत असतील त्यांनी पुढच्या वेळेला तशी तयारी करावी. आज आपल्याकडे वर्षभर आहे. ह्या वर्षभरामध्ये आपल्या शाळेत येणाऱ्या नियतकालिकांमध्ये किंवा वर्तमानपत्रात जर आपल्याला काही शिक्षक जर काही वाचून दाखवत असतील तर ते टिपून ठेवा, संग्रहित ठेवा आणि त्यातलं जे बेस्ट असेल, जे तुम्हाला भावलं ते इथे पुढच्या वर्षी प्लॅटफॉर्मवर सादर करायचं आहे. आणि तीच गोष्ट वरिष्ठ गटासाठी असणार आहे. जे आपण वाचतो इकडचं तिकडचं आणि जे खूप विचित्र हटके असतं ते इथे आपल्याला प्रस्तुत करायचं आहे. कारण ही आपल्याला वाचन स्पर्धा नाही, कारण रिडिंग कॉम्पिटिशन या होत राहतात आणि रिडिंग कॉम्पिटिशनचं ह्या अशा पद्धतीने म्हणजे फेस टू फेस जर असेल तर ते खूप चांगलं होतं. परंतु इथे चांगले लेख अपेक्षित येणं अपेक्षित होतं मला, आणि ह्या लेखाचा एक संग्रह असा झाला असता आजच्या दिवसात. आणि त्यातल्या त्यात बरेच लेख सुंदर होते, अतिशय अप्रतिम होते आणि मनाला भावणारे होते, इंटरेस्टिंग होते, आकर्षक होते. आता हे गुलदस्त्यात आहेत. खरं तर हरीश आणि किरण माझे मित्र आहेत, सिनियर मित्र आहेत, आणि मी त्यांना फोन केला नाही ह्या 1.5-2 महिन्यात, कारण मला कुठल्याच पद्धतीने हा विषय काढायचा नव्हता आणि जाणून घ्यायचं नव्हतं की कुठले नंबर आले, कुणाचं चांगलं झालं, काय झालं. म्हणून मी मुद्दाम त्यांना फोन करायचं टाळलं. माझ्यासाठी सुद्धा हे एक म्हणजे गुपितच असणार आहे. त्या गुपिताचा स्फोट आता थोड्याच वेळात होईल. तर त्या गुपिताच्या स्फोटाच्या आणि आपल्यामध्ये मी आता जास्त वेळ येऊ इच्छित नाही, आपली उत्सुकता जास्त ताणून धरणार नाही. परंतु पुन्हा तुम्हाला सांगेन की वाचन करत चला. बरेच लोक सांगतात वाचन करत चला, वाचन करत चला. काही आपण ऐकतो आणि काही वेळेला ते सोडून देतो. परंतु बऱ्याच वेळ इकडे तिकडे वेळ वाया घालवतो. तर या वाया घालवलेल्या वेळापेक्षा आपण वाचन केलेलं बरं. मी माझ्या आयुष्यामध्ये मला प्रवास करण्याची बरीच संधी आलेली आहे. मी खूप मोठे मोठे प्रवास सुद्धा केलेले आहेत, अगदी 32-32, 36-36 तासाचे. ब्रेल पुस्तक असेल तर ब्रेल पुस्तक, नाहीतर ऑडिओ फॉर्मॅट मधल्या पुस्तकांचं माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेलं असायचंच. ते मी ऐकत आणि किंवा वाचत बसायचो. इवन प्रूफ रिडिंगचं सुद्धा माझ्याकडे जेव्हा काम यायचं आउटसोर्सिंगसाठी वगैरे, मी नॅबमध्ये असताना, तर मी लोकलमध्येच ती प्रूफ रिडिंग करत बसायचो. आणि बरेच लोक त्या कंपार्टमेंट मधले बघत बसायचे की हा काय करतो, वाचतोय आणि पेन्सिलनी सर्कल करतोय, वाचतोय आणि पेन्सिलनी उभ्या आडव्या रेषा काढतोय. खूप कुतूहल होतं लोकांना. लोक विचारायचे की भाऊ हे तुम्ही काय करता. मी त्यांना समजावून सांगायचो आणि खूप लोकांना ते हे झालं होतं आणि विचारायचे दुसऱ्या दिवशी, काय रे बाबा आज पुस्तक नाही का तुझ्याकडे तपासायला. म्हणजे अतिशय सुंदर असा हा अनुभव असतो खरं तर.
वाचन हे असलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. आपण कसे वाचतो, कारण सामान्य जनतेला, लोकांना सुद्धा हे कळलं पाहिजे की आम्ही सुद्धा वाचतो. आमच्याकडे साईट नसली तरी व्हिजन आमच्याकडे आहे हे लोकांना कळलं पाहिजे. म्हणजे आम्ही साईटलेस असलो तरी व्हिजनलेस आम्ही नाही आहोत हे लोकांना कळलं पाहिजे. आपल्या बोलण्यातून तो प्रभाव तसा जाणवला पाहिजे. त्यासाठी आपल्याला सतत वाचन हे करत राहिलं पाहिजे. कोणी सांगतो म्हणून नाही. तुम्ही पहा, सुरुवातीला कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही वाचायला लागाल, पण नंतर नंतर तुम्हालाच ती आवड निर्माण होईल आणि तुम्ही वाचतच सुटाल आणि वाचतच सुटाल. तर ही स्पर्धा आयोजित करण्याची संधी मला साहित्य उत्सव परिवाराने दिली. मनोजनी ही कॉन्सेप्ट उचलून धरली. मी आशा करतो की पुढच्या वेळेला यामध्ये आपण सुधार करूयात आणि एक चांगला उपक्रम पुढच्या वेळेला आपण राबवण्याचा प्रयत्न करूयात. सर्वांना शुभेच्छा देतो. ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत त्यांना, आणि ज्यांना बक्षिसं मिळाली नाहीत त्यांनी तयारी करायची आहे, नाराज व्हायचं नाही. त्यांनी चांगली तयारी करायची आहे. वर्षभर आहे, लेखांचा संग्रह करत चला, तेच आपल्याला पुढच्या वर्षी कामाला येणार आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद चौधरी सर, खूप खूप धन्यवाद. आणि आता सगळ्यांच्या साक्षीने आपण हे ठरवलेलं आहे की पुढच्या वर्षी या स्पर्धा कशा असणार आहेत. त्यामुळे 1 वर्षाचा कालावधी आहे. 2 गटात स्पर्धा होणार आहे, शालेय गट आणि खुला गट. या दोन्ही गटातल्या स्पर्धकांनी आत्तापासून चांगल्या लेखांचं कलेक्शन करायला सुरुवात करा. त्यातल्या त्यात उत्तम लेखाचं सादरीकरण पुढच्या वर्षी करायचंय. कारण पुढच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही स्पर्धक म्हणून सामोरे जाल तेव्हा तुम्ही काय वाचायला निवडलंय याला मार्क्स मिळणार आहेत आणि त्यानुसार इथे विजेता ठरणार आहे. तर हरकत नाही, पुन्हा एकदा योगेश चौधरी सरांचं मनापासून आभार मानतो. आपण साईडलेस असलो तरी व्हिजनलेस नाही, हे त्यांचे उद्गार अधोरेखित करण्यासारखे आहेत. कारण आजच्या दिवशी तो महत्वाचा एक सल्ला आहे, एक मार्गदर्शन आहे. तर सगळे वाट पाहतायत निकालाची. आपण आता अजिबात वेळ दवडणार नाही आणि कुठलेही विशेष पाहुणे बाहेरचे आपण बोलवत नसतोच. सगळे आपल्या आतलेच असतात. योगेश चौधरी सर, मुन्ने सर हे साहित्य उत्सव परिवाराचे मार्गदर्शक आहेत, सपोर्टर्स आहेत आणि आपलेच वाचक आहेत. त्यामुळे सगळे परिवारातले आहेत. आता आपण थेट निकालाकडे जाणार आहोत. माझ्या सोबत असणार आहे हर्षदा गायकवाड. या ठिकाणी निकाल आपण जाहीर करणार आहोत. हा निकाल जाहीर करण्यापूर्वी अजून एक महत्वाची उद्घोषणा मी करू इच्छितो की काही विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की खास विद्यार्थ्यांसाठी काही स्पर्धा असाव्यात. तर मी आजच ही उद्घोषणा करतो आहे साहित्य उत्सव परिवाराकडून की डिसेंबर-जानेवारी महिन्यात ब्रेल लिपी चे जनक आदरणीय लुई ब्रेल यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आपण शालेय वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन ऑनलाईन स्वरूपात मनोज, एक करणार एक आहोत. मिनिट. हॅलो. 200 वर्ष ब्रेल लिपीला पूर्ण होत आहेत, तर त्या बरोबर. दृष्टिकोनातून आपण काहीतरी करणार आहोत. हा, तर हे 200 वर्ष पूर्ण होत आहेत आणि महत्वाचा टप्पा असणार आहे. त्यामुळेच आपण या स्पर्धांचं आयोजन करणार आहोत. वक्तृत्व स्पर्धा असणार आहे शालेय गटाच्या फक्त, आणि त्यातही 2 गट असणार आहे, प्राथमिक आणि माध्यमिक. तर त्या वक्तृत्व स्पर्धांचं संपूर्ण वेळापत्रक, विषय हे सगळं नियमावलींसकट आपल्याला कळवलं जाईल दिवाळीनंतर. तोपर्यंत आपण वाट पाहणार आहोत. आणि आता मात्र आपली प्रतीक्षा अधिक न ताणता आपण थेट स्पर्धेचा निकाल ऐकणार आहोत. स्पर्धेत 50 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. पैकी 15 स्पर्धकांना आपण पारितोषिक देणार आहोत. प्रत्येक पारितोषिक हे रोख स्वरूपाचं आहे. सुरुवातीला ते 5 भाग्यवान स्पर्धक की ज्यांनी स्पर्धेचा व्हिडिओ बनवण्यासाठी तर मेहनत घेतलीच, पण साहित्य उत्सव युट्यूब चॅनलवर अधिक लाईक्स मिळावेत म्हणूनही प्रयत्न केले. लाईक्स मिळवलेल्या ज्या 5 स्पर्धकांची, विजेत्यांची घोषणा इथे करणार आहोत. ते 5 स्पर्धक म्हणजे आपण असं केलेलं आहे की ज्यांना फर्स्ट, सेकंड, थर्ड उत्तेजनार्थ आणि विशेष पारितोषिक मिळाले ते 10 वगळून ज्यांचे लाईक सर्वाधिक भरले अशा 5 स्पर्धकांना आपण या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत. हर्षदा गायकवाड त्या नावांची घोषणा करेल. युट्यूब लाईक्स मिळवलेले स्पर्धक. हर्षदा गायकवाड. हॅलो सर, आवाज येतोय माझा? हा, हो येतोय. हो. साहित्य उत्सव ब्रेल वाचन महास्पर्धेत सर्वाधिक युट्यूब लाईक्स मिळवलेल्या स्पर्धकांपैकी
प्रथम क्रमांक मिळवलेला आहे श्रावणी बोबडे. श्रावणी बोबडे विद्यार्थिनी आहे, अभिनंदन. पुढचा स्पर्धक. दुसरा क्रमांक आपण आहे अमाऊंट सांगतोय का, किती अमाऊंट देणार किंवा काय असं सांगत नाही ना हो, त्यांच्या सांगणार अकाउंट? सांगणार सांगणार शेवटी सांगणार. ठीक आहे. दुसरा क्रमांक आहे करण पवार. करण पवार अमरावतीचा हा सुद्धा विद्यार्थी आहे, अभिनंदन करण. नेक्स्ट. तिसरा क्रमांक आहे सुनीता निगम. सुनीता निगम या आपल्याला सुपरिचित आहेत, साहित्य उत्सवच्या संस्थापकांपैकी एक, मुंबईच्या आहेत, त्यांचं पण अभिनंदन. चौथा क्रमांक आहे साई शिरोडकर. विद्यार्थी आहे, मनापासून अभिनंदन, साई शिरोडकर. आणि पाचवा क्रमांक आहे त्रिशा जाधव. त्रिशा जाधव विद्यार्थिनी आहे, मनापासून अभिनंदन. या पाचही स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन. सर्वाधिक युट्यूब लाईक्स त्यांनी मिळवलेले आहेत. रोख स्वरूपातील रुपये 300 याप्रमाणे त्यांना पारितोषिक आपण देत आहोत या ठिकाणी. यानंतर या 5 स्पर्धकांनंतर परीक्षकांनी जी चुरशीची लढत झाली हा उल्लेख केला, त्यामुळे परीक्षकांनी स्वतः जी बक्षिसं घोषित केली 5 विशेष पारितोषिकं परीक्षकांकडून, त्यांची नावं आता या ठिकाणी घोषित होतील. स्नेहल काला. स्नेहल काला अभिनंदन, ही नांदेडची विद्यार्थिनी आहे. प्रियांका निकाळजे. प्रियंका निकाळजे अभिनंदन, छत्रपती संभाजीनगर इथे बँकर म्हणून त्या जॉब करतात. नेक्स्ट. गौरी पाटील. गौरी पाटील विद्यार्थिनी आहे, अभिनंदन. मोहम्मद अल्फाज. मोहम्मद अल्फाज अमरावतीचा विद्यार्थी आहे, अभिनंदन. पार्थ वानखेडे. पार्थ वानखेडे हा सुद्धा अमरावतीचाच विद्यार्थी आहे, त्याचंही अभिनंदन. या 5ही स्पर्धकांना रोख रक्कम रुपये 300 याप्रमाणे परीक्षकांकडून दिले जाणार आहेत. आणि यानंतर जे विशेष 2 पारितोषिक आपण निवडले, प्रोत्साहनपर बक्षीस आहेत 2, प्रथम द्वितीय आणि तृतीय नंतर जे 2 प्रोत्साहनपर पारितोषिक आहेत त्यांची घोषणा या ठिकाणी होते. आयुषी पेंढारी. आयुषी पेंढारी इयत्ता 2री शिकणारी, जागृती अंध कन्या विद्यालय आळंदी जिल्हा पुणे इथली विद्यार्थिनी आहे. सर्वात लहान स्पर्धक आपल्या स्पर्धेतला, आणि तेही तिने प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त केलेलं आहे. आयुषीचं मनापासून अभिनंदन. शशिधरन कृष्णन. शशिधरन कृष्णन ज्येष्ठ नागरिक आहेत, मुंबईतले रहिवासी, निवृत्त बँकर आहेत आणि साहित्य उत्सवचे खूप मोठे सपोर्टर. सरांचं सुद्धा अभिनंदन. दोन्ही स्पर्धकांना रुपये 500 याप्रमाणे रोख पारितोषिक दिलं जात आहे. आणि यानंतर आता महत्वाचा टप्पा, ज्यांना आपण महाविजेता म्हणतो, फर्स्ट सेकंड थर्ड यांची घोषणा या ठिकाणी होणार आहे. थर्ड पासून सुरू करा. थर्ड पासून. तृतीय क्रमांक आहे बेबी मोरे. बेबी मोरे या बँकर आहेत, मुंबईतल्या निवासी. प्रत्येक साहित्य उत्सवच्या प्रत्येक स्पर्धेत त्या सहभागी होतात आणि अखेर त्यांना यश आलेलं आहे असं म्हणता येईल. बेबी मोरे ताई यांचं मनापासून अभिनंदन. तृतीय क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे. रुपये 1000चं बक्षीस त्यांना या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. द्वितीय क्रमांक आहे कस्तुरी भोसले. कस्तुरी भोसले मुंबईची निवासी आहे, विद्यार्थिनी आहे, कॉलेज स्टुडंट. अतिशय उत्तम निवेदिका, सूत्रसंचालक, मराठी भाषेवर खूप सुंदर असं प्रभुत्व आहे. तिने वाचलेला लेख जर आपल्यापैकी कोणी ऐकला नसेल तर युट्यूबवर जाऊन, साहित्य उत्सवच्या युट्यूब चॅनलवर जाऊन आपण तो नक्की ऐकावा. मराठी भाषेबद्दलचा हा लेख आहे आणि अतिशय सुंदर सुस्पष्ट असं अभिवाचन आहे तिचं. एक उत्तम निवेदिका म्हणून आपण तिच्याकडे पाहू शकतो. कस्तुरीचं सुद्धा मनापासून अभिनंदन. रुपये 1500 अर्थात 1500 रुपयांचं बक्षीस तिला प्राप्त झालेलं आहे. आणि आता साहित्य उत्सव ब्रेल वाचन महास्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा विजेता आहे सनद देशपांडे. सनद देशपांडे मनापासून अभिनंदन. हा विद्यार्थी आहे आणि हाच तो विद्यार्थी ज्याने टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन या ठिकाणी ब्रेल वाचन केलेलं आहे. त्याचा व्हिडिओ आपण जरूर बघा. आपल्या बरोबर जे डोळस किंवा लो विजन सहकारी असतील त्यांनाही दाखवा, कारण आपण प्रत्येक लिपीचं, हे पेपरलेसचा जमाना सुरू आहे. डिजिटल इंडिया, डिजिटल वर्ल्ड सगळीकडे निर्माण झालेला आहे.
अशा वेळी आपली ब्रेल लिपी सुद्धा पेपरलेस झाली पाहिजे, टेक्नॉलॉजीवर ती ब्रेल लिपी आणता आली पाहिजे, लिहिता आणि वाचता आली पाहिजे, याचं उत्तम दर्शन घडवलेलं आहे सनद देशपांडेने. त्याचं मनापासून अभिनंदन. 2000 रुपयांचं पारितोषिक प्रथम क्रमांकाचं त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आणि भविष्यात आपण सगळे सुद्धा या मार्गाकडे वळणार आहोत, तेव्हा सनद हा त्याचा रोल मॉडेल आहे साहित्य उत्सवासाठी. तरी कारण 50 पैकी एकमेव तो स्पर्धक होता की ज्याने टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन ब्रेल रीडिंग या ठिकाणी केलेलं आहे. तर असे हे 15 स्पर्धक, पारितोषिक आपल्याला कळली आहेत. 15च्या 15 स्पर्धकांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो. आणि ज्या स्पर्धकांचे नंबर्स आले नाहीत त्यांनी थकवलेलं आहे, दमवलेलं आहे परीक्षकांना. त्यामुळे त्यांनी सुद्धा किती चुरशीची लढत दिलेली आहे सिद्ध झालंय. त्यामुळे त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन. पुढच्या वर्षीची तयारी आपल्याला आत्तापासून करायची आहे. पुढच्या वर्षी 100 स्पर्धक सहभागी होतील हा आपला संकल्प आहे. 100 स्पर्धकांकडून 100 आर्टिकल्स येतील आणि एक छान लेख संग्रह आपला ध्वनिमुद्रित स्वरूपातील तयार होईल हा आपला संकल्प आहे. आणि त्यासाठी तुम्ही सगळे साथ द्याल ही अपेक्षा आहे. योगेश चौधरी सर, तुम्हाला काही बोलायचंय? नाही, योगेश ठीक सर, आहे. ठीक आहे. तर ठीक आहे, मग ठीक आहे. हर्षदा गायकवाड, मनापासून आभार तुझे सुद्धा. या ठिकाणी तू उत्तम पद्धतीने नंबर्स जाहीर केलेले आहेत, निकाल जाहीर केलेला आहे. त्याचप्रमाणे हे संपूर्ण निर्विघ्न चाललेला आहे हा कार्यक्रम. विशाल गांगर्डे आणि रियाज तांबोळी हे 2 तंत्रज्ञ आपल्या स्टुडिओत आहेत. त्यांचे सुद्धा मनापासून आभार की त्यांनी अगदी शेवटपर्यंत हा कार्यक्रम निर्विघ्न संपन्न केला. सगळ्या स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन आणि परीक्षकांचं विशेष मनापासून आभार. योगेश चौधरी सर यांनी आर्थिक, नैतिक, तांत्रिक पाठबळ आम्हाला पुरवलं, त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. तयारी करूया पुढच्या स्पर्धांची. सर्व साहित्य उत्सवचे उपस्थित राहिलेल्या सदस्यांचे मनापासून अभिनंदन. उद्या हा कार्यक्रम रेकॉर्डिंग स्वरूपात साहित्य उत्सवच्या युट्यूब चॅनलवर अपलोड केला जाईल. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.